हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 14. अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. 8व्या श्लोकाचं तात्पर्य आपण मोठा एक पॅरेग्राफ आहे त्याच्या खालून बघितलं तर 5व्या ओळीपासून वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. तर आपण या 8व्या श्लोकाच्या भाषांतरात वाचलं की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरतात. तर आतापर्यंत आपण तात्पर्यात वाचलं, श्रील प्रभुपादांनी प्रमादाचा परिणाम म्हणजे तमोगुणाचा जो परिणाम आहे प्रमाद, त्याच्यामुळे व्यक्ती कसा वागतो. नंतर तमोगुणाचा दुसरा परिणाम आहे आळस, त्यामुळे कसा व्यक्ती वागतो, हे आपण आतापर्यंत वाचलंय. आणि आता हे जे शेवटचे तात्पर्याच्या 5 ओळी आहेत त्यामध्ये तमोगुणाचा परिणाम जी निद्रा आहे, झोप आहे, त्याबद्दल श्रील प्रभुपाद लिहित आहेत. ते आपण वाचायला सुरुवात करूया. तात्पर्याच्या पॅरेग्राफमध्ये खालून 5वी ओळ तिथपासून वाचूया. असे लोक रजोगुणाद्वारे नियंत्रित मनुष्यांप्रमाणे सक्रियही नसतात. म्हणून तमोगुणी मनुष्याचे आणखीन एक लक्षण म्हणजे तो आवश्यकतेपेक्षाही अधिक झोपतो. तर आपण पाहतो की असे हे जे व्यक्ती आहेत तमोगुणाच्या अधिपत्याखाली असलेले, त्यांना झोपायला खूप आवडतं. भाषांतरात आपण दुसऱ्या ओळीत वाचलं की निद्रा ही तमोगुणाचा परिणाम आहे. तर तमोगुणाच्या अधिपत्याखाली लोक 10-10, 12-12 तास सुद्धा झोपत असतात. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की असे हे लोक रजोगुणाद्वारे नियंत्रित मनुष्याप्रमाणे सक्रियही नसतात, तर ते आवश्यकतेपेक्षा अधिक झोपतात. पुढे वाचते आहे, वस्तुतः 6 तास झोप पुरेशी असते, परंतु तमोगुणी मनुष्य दिवसातून किमान 10 ते 12 तास झोपतो. असा मनुष्य सदैव खिन्न असतो आणि मादक पदार्थ व झोपेच्या आहारी गेलेला असतो. तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची ही लक्षणे आहेत. तर अशा प्रकारे श्रील प्रभुपाद हा जो तमोगुणी मनुष्य आहे तो कशा प्रकारे आपलं आयुष्य जगतो आहे. पूर्ण तो खिन्न असतो, नेहमी मादक पदार्थ आणि झोपेच्या आहारी गेलेला असतो. तर ही सगळी तमोगुणाद्वारे बद्ध झालेल्या मनुष्याची लक्षणे आहेत. वैष्णव आचार्य एक मुद्दा आपल्याला समजवतात की आता आपण सगळे भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या जर लक्षात आलं की आपल्याला सुद्धा खूप झोपायला आवडतं आहे, तर मग काय केलं पाहिजे. आपण तर प्रथम ध्यानात ठेवलं पाहिजे की यातून मला बाहेर यायचं आहे आणि हा विचार करून आपल्याला वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे. अशा वेळी वरिष्ठ भक्त आहेत ते समजवतात की तुम्ही जास्त काळ झोपता आहात, तर हळूहळू तुमची झोप आहे ती कमी करा. 6 ते 7 तासांपर्यंत ती हळूहळू झोप आणा आणि सकाळी 9 पर्यंत म्हणजे सकाळी लवकर उठा आणि 9 वाजेपर्यंत आध्यात्मिक कार्यात मग्न रहा. सकाळी लवकर आटपा, आपलं आवरून घ्या, हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, आपल्या देवघरात भगवंतांची पूजा करा, काहीतरी स्वयंपाक करून भगवंतांना नैवेद्य दाखवा, श्रीमद भागवतम वाचा, भगवद्गीता वाचा, मग कृष्ण प्रसाद खा. अशा रीतीने 9 पर्यंत व्यक्ती जो आहे त्यांनी जर आपली आध्यात्मिक कार्य पूर्ण केली आणि मग दिवसाची जी कामं आहेत 9 ते 5 पर्यंत, जे आपलं आता गृहस्थ जीवन आहे तर कमवायला जायलाच पाहिजे, तर प्रॅक्टिकल कार्य जी आहेत जीवनातली ती करायची.
संध्याकाळी घरी परत आलं आहे कामावरून, तर त्यानंतर कृष्ण कथा, कृष्ण कीर्तन यामध्ये मग्न राहायचं. आणि मग जेव्हा रात्र होते त्यावेळी जाणून घ्यायचं की रात्री मला निद्रा आवश्यक आहे. दिवसभर विविध कार्य करून हे शरीर थकलं आहे. मी आता तमोगुणाचा वापर करून निद्रा घेईन, झोपेन आणि उद्या सकाळी लवकर उठेन आणि तयार होऊन पुन्हा भगवंतांच्या सेवेमध्ये रुजू होईन. तर अशा रीतीने आपण स्वतःलाच सूचना द्यायच्या आहेत. आणि आपलं जीवन आहे, आपण जरी तमोगुणात असलो तरी वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनातून आपण या तमोगुणातून हळूहळू बाहेर येऊ शकतो. तर अशा प्रकारे 8वा श्लोक आहे तो आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.